मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर नाव न घेता टीका केली। पक्षफोडी करणारा पक्षच आता माझं घर फोडण्याचं काम करतोय असं आत्राम यांनी म्हटलंय। धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहे, त्यावरून ते टीका करत होते। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार असा सवालही त्यांनी केला। मध्ये येऊन हे जर अशा प्रकारचं वातावरण तयार करत असतील तर त्या लोकांना आपल्याला वाट लावायचं काम पुढेच्या काळामध्ये करावं लागेल। अशा प्रकारचं आपल्या सर्व जनतेला मी आवाहन करतो। आणि शेवटचा श्वास असेपर्यंत एक मुलगी गेला तरी चालेल, एक मुलगी माझ्याकडे आहे, दुसरी माझ्या मुलगाही मागे बसलेला आहे आणि दोघेही असल्यानंतर माझा एक भाऊ सख्खा भाऊ जो विरोधात गेला तो सुद्धा माझ्या मागे उभा झालेला आहे। आणि माझ्या भावाचा चुलत भावाचा मुलगा रामेश्वरराव आत्राम ते सुद्धा माझ्या त्यांच्या जोडीला माझ्या पाठीमागे एक गेला तर माझ्याकडे फौज तयार झालेल्या घराचा पूर्ण घर माझ्या आत्राम घराला एकत्रित झालेलं आहे। पूर्ण आत्राम घराना या हलगेकर लोकांना नदीमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, हे आता मी तुम्हाला सांगितलं। अख्खं कुटुंब बाबांच्या बरोबर आहे, परंतु एकाला बाबांनी चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं। खरं तर लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती तरी देखील एक प्रेमापोटी बापांनी एक आधार दिला आणि त्यांना इथं ते बेळगावला जरी दिलेलं असलं तरी इथं त्यांना थांबवलं। आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला निघाले, आता काय म्हणायचं? तुम्हाला पटतं का? हे योग्य आहे का? ज्या बापानी जन्म दिला त्या बापाच्याच विरोधात असं कसं चालेल? प्रत्येकाचे दिवस असतात ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।